इनो घेताना म्हणजे बऱ्याच लोकांचं मी बघितलं ऑब्झर्व्ह की लिटरली बॅगमध्ये पूर्ण पॅकेट असतं सर. हो. आणि कन्सिस्टन्सी चालू असते म्हणजे दिवसाआड म्हणा किंवा 2-3 दिवसातून एकदा ते पॅकेट घेतात. आता इनोचं कसं आहे की जेव्हा तुम्ही सोडा ऍसिडिटीचा ट्रीटमेंट म्हणून घेत असता, तर जर शरीरात एक्सेस ऍसिड सिक्रेट होत असेल तर ते त्याने न्यूट्रलाइज होत असतं. म्हणजे पोटात एक्सेस ऍसिड आलंय, त्याच्यात तुम्ही सोडियम बायकार्बोनेट बेस टाकता, जसं आपण शाळेत एक्सपेरिमेंट करायचो. Correct. मग त्याचं सॉल्ट आणि वॉटर होऊन जातं न्यूट्रलाइज होऊन. तसं होऊन तात्पुरतं बरं वाटतं का? तर वाटतं. पण त्याचे 2 प्रॉब्लेम्स आहेत. पहिला प्रॉब्लेम म्हणजे जो रसधातू असतो शरीरात, अन्नाचं पचन झाल्यावर जो पहिला बॉडीचा टिश्यू निर्माण होतो, सगळं शरीर आहारानेच बनतं, त्यातला पहिला जो बॉडीचा टिश्यू बनतो तो रसधातू आहे. तर रसधातूची दृष्टी वारंवार या सोडियम बायकार्बोनेटच्या सेवनाने होत असते. आणि तुम्हाला नोटीस होईल की जे वारंवार जर तुम्ही हे घेत राहिला, इनो सारखे किंवा सोडा बायकार्ब कुठलाही प्रॉडक्ट, तर तुमचा जो नाकातनं आणि तोंडातनं कफ सिक्रेट होत असतो त्याला एक खारट चव यायला लागते. ओके. तर हे तुमचा रसधातू दृष्टी सुरू झाल्याचं लक्षण आहे. आणि दुसरा म्हणजे जो शेवटचा बॉडीचा टिश्यू आहे, ज्याला शुक्रधातू आपण म्हणतो, तर जो म्हणजे फर्टिलिटीसाठी सगळ्यात महत्वाचा आहे. कुठल्याही प्रकारचा क्षार सेवन करणं म्हणजे अल्कलाईन सॉल्ट ज्याला आपण मॉडर्न ह्याच्यात म्हणू, तर ते वारंवार सेवन केल्याने शुक्रदृष्टी आणि शुक्रक्षय हे पण दोन्ही कंटिन्युअसली होत असतात. तर लॉंग टर्म मध्ये त्याचे बॉडीच्या पहिल्या टिश्यूवर आणि शेवटच्या टिश्यूवर दोन्हीवर दुष्परिणाम होत असतात.